जय गुरुदेव. बरेचदा मी जेव्हा वास्तुनिरीक्षणाला जातो तेव्हा वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे रचना केलेली असते, तरी पण त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतात. दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी येत असतात. दोघांमध्ये वैचारिक मतभेद, वादविवाद किंवा एक क्लेश निर्माण होतात. जेव्हा मी त्यांच्या वास्तूचं जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांची जी बेडरूम आहे ते बेडरूममध्ये बेड पण व्यवस्थित असतो. दक्षिणेला डोकं असतं, उत्तरेला पाय असतात. तरी पण त्या दोघांमध्ये जे काही वैवाहिक सुख मिळायचं असतं त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. तर जेव्हा मग त्यांचा बेड पाहायला जातो तेव्हा बेडमध्ये काही ड्रॉवर बनवलेले असतात, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असे साठवून ठेवल्या असतात, जपून ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही बंद पडलेली घड्याळं असतात, काही बंद पडलेले रेडिओ असतात किंवा टेप रेकॉर्डर्स असतात किंवा CD प्लेयर्स असतात. तर त्यामुळं बरेचदा त्या बेडरूममध्ये निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते. कारण हे जे बंद पडलेल्या गोष्टी आहेत किंवा लोखंडाच्या गंजलेल्या गोष्टी आपण घरामध्ये जेव्हा साठवून ठेवतो किंवा सांभाळून ठेवतो त्याच्यामुळे राहूचा प्रभाव हा वाढत असतो आणि एक भ्रमात्मक परिस्थिती किंवा मानसिकता तिथे निर्माण होत असते आणि दोघांमध्ये कुठेतरी समज गैरसमज हे वाढत जातात आणि त्याच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. जर तुमच्याही बेडरूममध्ये किंवा बेडमध्ये अशा काही वस्तू ठेवल्या असतील तर निश्चित त्या तिथून तुम्ही हलवल्या पाहिजेत आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचं सुख तुम्ही उपभोगलं पाहिजे. जय गुरुदेव. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अशाच काही अडचणी येत असतील तर नक्कीच मला कमेंट करा आणि संपर्क करा. जय गुरुदेव.